नमस्कार मित्रांनो. संडे होता, सुट्टी होती. म्हटलं चला दगडूशेठचे आणि 5 मानाचे गणपतीला जाऊ, दर्शन घेऊ मस्तपैकी. तर निघालो आणि आम्ही बसने गेलो, कारण की बाईकने म्हटलं तिथं पार्किंगची सुविधा नसेल, मग बाईक नेली नाही, चोरी वगैरे जायची शक्यता असू शकते म्हटलं. त्यामुळे आम्ही बसने गेलो. बसने गेल्यावर पहिले तर गर्दी नव्हती, नंतर अचानक बसने गर्दी वाढली. फिर गेलो बसने. तर गेलो मनपा नदीकाठी उतरलो आणि मग तिथे जाऊन भूक लागली. मग कच्ची दाबेली खाल्ली. ते म्हणतात ना, आधी पोटोबा मग विठोबा. तर कच्ची दाबेली खाल्ली. त्यावर माझा मित्र पण आला. मग आम्ही गेलो दगडूशेठच्या दिशेने. तर दगडूशेठकडे जाताना आम्हाला खूप सारे डेकोरेशन दिसत होते गणपती बाप्पाचे, बट आम्ही आमच्या मनाला आवडलं. म्हटलं नको, पहिले तर दगडूशेठचे दर्शन घेऊ, मग बाकीचे सगळे गणपती बघू. मग आम्ही गेलो. दगडूशेठचे दर्शन, मस्त दर्शन झाले. लाखो भक्त भाविक दर्शनासाठी आलेले होते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी. यावर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीने बालाजी थीम घेतलेली होती, म्हणजे डेकोरेशनसाठी. तर मग एकदम चांगले दर्शन झाले आणि मन तृप्त झाले डायरेक्ट एकदम दर्शन घेऊन. आणि त्यानंतर म्हटलं चला आता 5 मानाचे गणपती करू. तर 5 मानाच्या गणपतीकडे वळलो. पहिले तर आम्ही कसबा गणपतीकडं जायचं ठरवलं. तर म्हटलं चला कसबा गणपती पहिला मानाचा गणपती आहे, तर मग त्याचे दर्शन घेऊ. कसबा गणपतीचे दर्शन, मस्त दर्शन झाले. तुम्ही पण बघा, तिथे बल्लाळेश्वर मंदिर, पाली याची थीम होती. त्यानंतर आम्ही तांबडी जोगेश्वरीचे दर्शन घेण्यासाठी गेलो. तर तिथे एकदम ओके दर्शन झालं. तुम्ही पण बघा आमचे दर्शन कसे झाले. त्यानंतर आम्ही तिसरा मानाचा गणपती म्हणजे गुरुजी तालीम. तर गुरुजी तालीमकडे गेलो आम्ही. गुरुजी तालीममध्ये पण चांगले दर्शन झाले. तुम्ही पण बघा कसे दर्शन झाले आमचे. आणि त्यानंतर मग आम्ही तुळशीबाग, हा चौथा मानाचा गणपती. तर तुळशीबागकडे गेलो. तुळशीबागमध्ये चांगले दर्शन झाले. त्यानंतर केसरीवाडा, हा लोकमान्य टिळकांचा वाडा आहे. तर तिथे जाऊन आमचं चांगलं दर्शन झालं. आणि मग आम्ही म्हटलं चला आता घरी जाऊ. आणि घरी जायच्या अगोदर आम्ही जेवण केलं आणि मग घरी निघलो. तर मेट्रोनी गेलो. मेट्रोनी मी पहिल्यांदाच बसलो होतो. मित्र म्हटलं चल तुला मेट्रोचं दाखवतो आज. तर मेट्रोनी गेलो. येताना आम्ही मेट्रोनी आलो. तर मग आलो, म्हटलं हो चांगले दर्शन झालं, एकदम चांगले दर्शन झाले. तुम्हाला पण जायचं असेल तर तुम्ही पण जाऊ शकता. असे 5 मानाचे गणपती करा वगैरे. आणि लाईक करा, फॉलो करा. थँक्यू.